माझा डे टू बॉडी बनवायचा. तर आम्ही चाललो आहे. माझे मित्र तिकड्यातनं एक सायकल चालवत आहे आणि मी मागं बसलेलो आहो. आजची वर्कआउट कसे होते म्हणून बघासाठी आता मला सबस्क्राईब किंवा फॉलो करून घ्या. तर चला जाऊया समोर. तर सबसे पहिले तर काही हात वरत्यावरून पायाला ट्रेस देऊन लंबा खिचून घ्यावा. समोर जेव्हा धीरे धीरेनं हळूहळू मागं. असंच रेग्युलर 2 वेळा करायचा. 2 वेळा केल्याच्या नंतर अजून मागं वेळा जायचा आहे आरामनं. तो झाल्याच्या नंतर आपल्याला वाकून जायचं. संपूर्ण हलके हलके आपल्या कंबरला ट्रेस देऊन असं करायचं. मग तो झाल्याच्या नंतर तो काही साईडनं मागं जो आहे ना तुला आपल्या हातानं करायचा ट्रेस देऊन कंबरले. जसं आपल्या कमरची जॉईंट वगैरे सब फ्री होते. नास हळूहळू करायचं, मागं करायचं, अजून समोर पण करायचं आणि साईडला पण करायचं. तो झाल्याच्या नंतर पायाला फैलून घ्यायचं ना हातला पण न आपल्याला हे करायचं. हे कम से कम तो बी आपल्याला 20 या 25 बार करायचं तर चांगला राहते. तो झाल्याच्या नंतर आपल्याला मस्तपैकी उभा राहून हातपायाला उचलवा. त्याच्याने आपल्या शरीराची जॉईंट वगैरे खोलते आणि मस्तपैकी आपली हाईट वाढते. એટલે वॉर्मअप म्हणतात. तर वॉर्मअप करण्याने चांगला राहते आपला शरीरला पण काही दिक्कत नाही राहत. आता मस्तपैकी आपल्या पायाला जोर देऊन खालतं वरचं व्हायचं. त्याच्यानं आपल्या पायाच्या हड्ड्या मस्तपैकी खुलतात ना आपला शरीर पण ठीक राहते ना पाय पण मजबूत होतो त्याच्यानं. तो झाल्यानंतर आपल्याला फिरवायची आता सुद्धा गर्दन मान. त्याला हळूहळू लेफ्ट राईट चालू कने आपल्याला चांगल्यापैकी फिरवायचा. समोर मागं आता करायचा. आता अजून उलट्या दिशेनं करायचं ना साईडला ना समोर 2 वेळा काढायचं, 2-4 वेळा. तो झाल्यानंतर आपल्याला डोळ्याची रिॲक्शन करायचं आणि डोळ्याला 4 खांनी घुमायचा न लेफ्ट राईट मस्तपैकी गोल करायचं. त्याच्यानं आपल्या डोळ्याची हाडं मजबूत होतात. डोळ्याला हाडं नाही राहत पण. त्यानंतर आपल्या हाताला करायचा फोल्ड न मस्तपैकी गोल घुमायचा. हे 15 वेळा केल्या या 10 वेळा केल्याने चांगलं झालं. उलट्या दिशेनं करायचा अजून त्याच टाईमीवर हळूहळू मस्तपैकी अजून लेफ्ट राईट हाताला करायचा मागं न असं मस्तपैकी खिचायचा. त्याच्यानं आपला शरीराला चांगला राहते ना बक्केला पण तेवढा काही फरक नाही पडत चाहे काही झाल्याच्या नंतर पण. तो झाल्याच्या नंतर आपला मूठ बांधायचा ना मूठला मस्तपैकी गोल घुमायचा. त्याच्यानं अजून उलटा करायचा. अजून हाताला असा करायचा खालतं वरतं. त्याच्यानं आपल्या हाताच्या ते नसा राहतात ते खुलतात मस्तपैकी. त्याच्यानंतर आपला कमरेला पकडायचा हात मस्तपैकी जलेबी पाईपाने गोल घुमवायचा. त्याच्या बाजूंना उलटा दिशा पण करावं लागल. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता असा करायचा राहता. आता मला फॉलो सबस्क्राईब लाईक करून घ्या गाईस, कारण की आपल्याला बहुत सपोर्टची जरूरत आहे. आता तुम्ही सपोर्ट करताल तर चांगला नाही तर वाईट. तर प्लीज गाईस सपोर्ट करा. मला खूप सपोर्टची गरज आहे. तर अजून करायचा पायाला मागं मस्तपैकी गोल घुमा. जसा व्हिडिओ म्हणून दाखवलेला आहे तसाच व्हिडिओमध्ये. अजून कमरेला हात पण ठेवायचा. त्याच बाजूला समोर पाय करायचा ना मस्तपैकी असा करायचा. मागं पुढं मागाला पकडायचा. समोरला पाय न त्याला असतो मस्तपैकी मोडावा. तशाच बाजूनं दुसरा पाय पण हळूहळू मस्तपैकी. तर हे गाईस आज मी रनिंग नाही करणार आहो कारण की माझे पाय खूप दुखून राहिले ना. आज जे रनिंगचा तेवढा मी नाही काही सोचलेलो नव्हतं. तो उद्यापासून जी रनिंग चालू होणार. तर आजचा गाईस यूट्यूबवर व्लॉग व्हिडिओ हा पहिला जाणार आहे. जसं त्या बाजूला सांगितलेला होता पायाले
त्याचे या बाजूला पण करायचा हळूहळू मस्तपैकी मांग अजून समोर पण. समोर केल्यानंतर साईडला पण करायचा. मग मस्तपैकी पायाला एकदम जोराने झटकावा त्याने फ्री होतात पाय. मग त्याच्यानंतर करायचं आपल्याला मस्तपैकी घालत्यापैकी बसून जायचा ना. जोड्याने जोड्या चिपकून मस्त शरीराला मागं खिचायचा. त्याच्यानं आपले जे समोरचे पाय राहतात ते मस्तपैकी नसं फ्री होतात. सकाळचा केल्यानं बहुत आराम मिळते शरीराला. आणि हे गाईस मी आता तर करत आहो गरमीच्या दिवसामध्ये सकाळचं. माझ्यासोबत तर बहुत लोक आहेत आता तो थांबलेले साईडला आहेत. असं मस्तपैकी बसून साईडले करायचा. मी बरोबर केलेलं ना, कारण की मला प्रॅक्टिस नाही आहे तेवढी. आता मस्तपैकी मी पायाला फैलून मस्त आहो. त्याच्यानं आपल्या पायाची स्ट्रेच कमी होते ना. आता चाललो काहीच मी आपला झुल्यानं शरीराला लंब्या खिचते आणि हाईट पण वाढते म्हणतात. आता आपण रोज करूया हाईट वाढायची परीक्षा. तर हाईट वाढते का नाही वाढत तर ते आपल्या शरीरावर डिपेंड करते. तो झाल्याच्या नंतर काहीच आपण मारूया डिप्स. तर तिथं तुम्ही मस्तपैकी झुललो न मारलो काहीच चारच्या वरचं तर माझी जात नव्हते, कारण की मला पहिला दिवस होता डिप्स मारायचा. तर 4 महिने खूपच मारलो काहीच. त्याच्यानंतर तर मला मारायचा काही दिक्कतच नाही आला. तर उद्या पाहूया काहीच अजून किती मारतो तो आपण. मग हे झाल्याच्यानंतर आपला हाताची मजबूत करूया. तर हाताने मस्त शरीराला मस्त झुलून हे करायचं. त्याच्यानंतर काहीच आपल्याला जायचा बाहेर ना. असा बघा शरीराला रिलॅक्स होते काहीच. हे जरा आपण किती पण थकलो असो ना, हे केल्याच्या नंतर आपला शरीर पुरा गरम होते. तर तुम्ही बघू शकता काही सनसाईड किती चांगला आहे म्हणून मस्तपैकी वाढलेला आहे आताच. तर चाललो आम्ही स्विमिंग करायला. तिथं पाहू शकता तुम्ही आमचा स्विमिंग पूल आहे छोटासा. तिथं नाव पण आहे काहीच. हे बघा इथं नाव पण आहे. आम्ही नाव बनवलं आहे. म्हणजे मोठा भाऊ वगैरे बनवला. कपडे ठेवायचे आहे. यूथ वर्सेस ग्राउंडमध्ये किती सारे लोक आहेत गाईस. स्विमिंग पूलमध्ये तुम्ही बघू शकता सगळं आता स्विमिंग करतात. तर हे गाईस आज होता दुसरा दिवस आपला बॉडी बनवायचा. तर आज काही साधा वर्कआउट नाही झाली, कारण की जरा बायचान्स जरा शरीराला एकदम ज़्यादा स्ट्रेस देऊया तर ते पुरी मतलब की दुखाले बसून जाय. म्हणून नाही का काहीच आज आपण थोडी वर्कआउट केलं तर हळूहळू रोज समोर वर्कआउट वाढवूया. तर भेटूया काहीच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. उद्याचा पण ब्लॉग येणार आहे. तर ठीक आहे काहीच, बाय. I got sunshine. I gotta let you know.